हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योत्स्ना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. सगळ्यांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. तर आज कालच्या दिवशी आम्ही शिरपूरला आलो होतो. कारण आम्हाला जायचंय कुळदेवतेला धारला. गडकालिका माता आमची कुळदेवता आहे, धारची देवी, जी मध्य प्रदेशमध्ये आहे, MP मध्ये. तर त्यासाठी आम्ही सकाळी लवकर उठलो होतो, 4:45लाच उठलो आणि त्यानंतर मग सगळे फ्रेश झाले, आवरून घेतलं आणि इथं मग पुरण तयार केलं होतं. आम्ही घरूनच येताना डाळ आणि गूळ वगैरे घेऊन आलो होतो. कारण तिकडनंच तयार करून आणलं असतं तर ते पुरण जे आहे ते खराब झालं असतं. आणि ते खावं पण लागतं कारण ते प्रसाद असतो पुरणाचा. आम्ही प्रसाद जे आहे ते खातो. म्हणून मग इथेच बनवलं होतं सकाळी सकाळी फ्रेश, ताजं बनवलं होतं. तर पुरण बनवलं होतं सकाळी आणि त्यानंतर चहा वगैरे झाला आणि इथं बाटल्या भरून घेत होती पाण्याच्या. कारण प्रवास करायचा आहे म्हटल्यावर पाणी जे आहे ते सोबत हवंच. तर पाणी घेतलं होतं. आजीजवळ दे. चला ना मग. परी येते नाही म्हणते ती, अडचण होईल बा, नको गाडीत. चलो काहीच घ्यायचं नव्हतं ना. तुम्ही तिकडनं बसा. सकाळी सकाळी 5:45लाच उठलो होतो, पण आवरून आंघोळ वगैरे सगळ्यांचं आवरून घ्यायला बराच वेळ झाला आणि 5:15 झाले निघायला. आणि आम्ही निघालो होतो आता धारला जायला. तर आम्ही शिरपूरला यासाठी आलो होतो कारण जळगाववरनं जर जायचं म्हटलं ना तर बरंच लांब पडतं. कारण आम्ही जेव्हा जेव्हा गेलो आहे तेव्हा जळगाववरनंच गेलो आहे. आणि इथे बघा रोणी झोपला होता कारण सकाळी लवकर उठला होता म्हणून त्याला झोप आली होती. तर तो गाडीत बसल्या बसल्या त्याला झोप येतेच. तर आम्ही शिरपूरला यासाठी आलो होतो कारण जळगाववरून बरंच लांब पडतं. आणि आम्ही जेव्हा निघालो आहे तेव्हा जळगाववरनं आम्ही सकाळी जर 5ला जरी निघालो तरी आम्हाला तिथं पोचायला 1 वाजायचा, म्हणजे 6 तास लागतात धारला जळगाववरनं जायला. आणि शिरपूरवरनं ना 3-3.5 तासच दाखवत होतं. मग तेवढं अंतर जे आहे आणि एवढं परत रिटर्न यायचं म्हटल्यावर खूप वेळ गाडी चालवली की थकतं माणूस. आणि एकटे हेच होते आणि झोप नसली प्रॉपर कारण सकाळी लवकर उठलं आणि रात्री जर उशीर झाला. म्हणून मग आम्ही असं ठरवलं की शिरपूरला आधी जायचं, इथं मुक्काम करायचा आणि सकाळी सकाळी निघायचं. कारण रिटर्न येताना त्यांना ते थांबणार नाही आहे शिरपूरला, ते जळगावला जाणार आहे मला सोडून. म्हणून मग मी आदल्या दिवशी शिरपूरला मुक्काम केला त्यांनी आणि मी थांबून जाईल शिरपूरला माहेर दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी. तर रोणी तिथं आबांजवळ बसलाय पुढे. तर आम्ही थांबलो होतो. खरं तर आम्ही थांबणार नव्हतो, आम्ही डायरेक्ट जाणार होतो. पण तिथं गेल्यानंतर गर्दी राहील नाही राहील काही माहीत नाही आणि रोणीतला लगेच भूक लागली होती. गाडीत
बसल्यावर लागते नेहमीसारखं. तर आम्ही सोबत येताना लाडू आणि चिवडा घेऊन आलेलो होतो सोबत. तर म्हटलं चला तोच घ्यावा आणि तोच गाडीत बसून खावा असं ठरवलं. आणि रोणीतला इथं दुकानाजवळ थांबलो होतो तर चिप्स वगैरे घेऊन देऊ एवढंच आमचं होतं. पण नंतर तिथे पोहे होते ठेवलेले आणि अहो आणि आबांना असं वाटलं की आपण पोह्यांचा नाश्ता करावा थोडा थोडा, बरं वाटेल. आणि जेवणाला जर उशीर जरी झाला तरी चालते. मंदिरात दर्शन घेऊन तिकडनं रिटर्न येताना मग थांबूया असं ठरवलं. म्हणून मग आम्ही इथं पोह्यांचा नाश्ता करायचा म्हणून इथं थांबलो होतो. आणि दुकानात आलोय म्हटल्यावर सटरपटर काही घेणार नाही असं तर काय होणार नाही. तर रोहितने इथं भरपूर चिप्स घेतले होते आणि त्याचबरोबर जेम्ससारखं काहीतरी घेतलं होतं काय माहिती. आणि इथे पोहे जे आहेत ना ते प्लेट्समध्ये नव्हते जसे महाराष्ट्रात मिळतात प्लेट्समध्ये छान असे पोहे वगैरे ठेवून, तर नव्हते. इथं पेपर होता आणि त्या पेपरवर त्यांनी पोहे दिले होते आणि त्यावर शेव आणि डाळिंब असं टाकून दिलेलं होतं त्या पेपरवर. असं वाटतं की बेटर पण आहे. त्या प्लेट्स ज्या आहेत त्या किती चांगल्या असतात किती नाही हे आपल्याला माहीत पण नाही, धुतलेल्या व्यवस्थित नसतात. तर त्यापेक्षा हे पेपर जे आहेत ते यूज अँड थ्रो म्हणजे वापरले की टाकून द्यावा. आणि चांगले होते पेपर, बटर पेपर जे आहेत ते तसे. तर त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे झाला, निघालो पुढच्या प्रवासाला. आणि आम्ही इथं धारमध्ये एंट्री केली होती आणि धारपासून थोडं आतमध्ये गेल्यावर शेवटीला ते मंदिर आहे, तलावाजवळ ते मंदिर आहे. तर हे धारचं एक मंदिर होतं पिपलेश्वर म्हणून. आणि इथे हे जे आहे ते धारमधला चौक आहे. तिथं शिवाजी महाराजांचा शिवाजी नाही पुतळा आहे घोड्यावर. कसला पुतळा आहे ते काय माहीत नाही. पण हा पुतळा आलं की लक्षात येतो की आपण जवळ कुठून टर्न घ्यायचा हे लक्षात येतं. तर हे धारमधलंच एक किल्ला आहे. आम्ही गेलो नाहीये तिथं, बघितलं नाहीये, कारण नेहमी असं होतं की आम्ही जळगाववरनं येतो तर आम्हाला असं असतं की एकच जे पॉइंट आहे तोच होतो, म्हणजे धारच्या मंदिरात यायचं, तिथं दर्शन करायचं आणि घरी जायचं. कारण घरी जायला आम्हाला नेहमी सकाळी 6ला निघालं की रात्री 10 वाजता आम्ही घरी पोचायचो. तर आतमध्ये काही व्हायचं नाही. आणि जेव्हा धारला मी पहिल्यांदा आमच्या लग्नानंतर आले होते आणि तिथे ना पाठ पण केला होता. देवीचा जो पाठ असतो नवरात्रमध्ये वाचला जातो तर तो पाठ पण वाचला होता. तर आम्हाला जवळजवळ 2.5-3 तास त्या मंदिरात गेले होते. आणि मग तिथून जेवण वगैरे करून घरी जात रात्रीचे 10 वाजले होते. पण मागच्या वेळेला आणि या वेळेला आम्ही पाठ वगैरे काय वाचले नव्हते. तर मागच्या वेळेला आम्ही धारवरनं घरी जाताना 1-2 ठिकाणं बघितली होते. अहिल्याबाई होळकरांचं पण एक स्थान आहे तर तिथं पण गेलो होतो, ते पण बघितलं होतं मागच्या वेळेला. तर यावेळेला पण पाठ वगैरे वाचणार नव्हतो. तर फक्त दर्शन घेणार, आरती वगैरे करणार. पूर्णाची जी आरती असते ना ती आरती आम्ही दरवेळेस इथं करत असतो तर ती करू. नको कैसे दिया? 50 रुपये थोड़ा चुनरी चुंदरी करायचं हाँ छोटा नुसतं छोटस आहे. बड़ा चाहिए तो बड़ा भी मिल जाएगा। हा ये दे दो. एक बुडा फूल हाँ बोलो, ठीक है जी। छोटी है छोटी भी है बड़ी भी है। सब अलग अलग है। ये 220 का है, ये 110 का है, 1 मीटर 2 मीटर आधा मीटर है, 50 का भी है, ये 50 रुपये का है। 50 20 में मिलता हो। ये 20 का है, ये 20 रुपये का। नहीं सब अलग अलग रेट का, आगे से ये आता है। नारियल माला प्रसाद का चालत ये तो वरती आहे.
आम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा आपण धारच्या मंदिरात आलोय ना, तर लग्नानंतरच आलोय. जेव्हा पण लग्न झालंय म्हणजे आमचं लग्न झालं होतं, दीराचं लग्न झालं होतं, तर लग्न झाल्यानंतर जेव्हा देवीला येतात, तेव्हाच आम्ही धारच्या देवीला येतो. पण असं स्पेशली असं कधीच आलो नव्हतो देवीच्या मंदिरात कुळदेवतेला. आणि असं म्हणतात की कुळदेवतेला गेलं पाहिजे. तर यावर्षी आम्ही ठरवून इथं आलो होतो आणि आम्ही ठरवलं की लग्नानंतरच गेलं पाहिजे, असं काही नाही आहे स्पेशल. आपण जावं तर, आणि गाडी पण आहे, म्हणून मग आम्ही सेपरेटली इथं कुळदेवतेच्या दर्शनाला आलो होतो बऱ्याच दिवसानंतर. जवळजवळ आम्हाला इथे यायला 6 वर्ष झाली असतील. रोहिणी 2 वर्षाचा होता, म्हणजे 5-6 वर्ष झाली आहेत. 2 वर्षाचा असताना आम्ही आलो होतो. दीराचं लग्न झालं होतं, त्यानंतर इथं आलो होतो आम्ही मंदिरात. आणि त्यानंतर इतक्या वर्षानंतर आम्ही आलोय. चला पायऱ्या मोजायला पाहिजे आता खालून. आता उतरताना पायऱ्या मोजून नाही. काय काय घ्यायचं ते सगळं. अरे बाप, हे काय आहे? शॉप नाही हो, आवडा कंटी मेहंदी मेहंदी मेहंदी, त्याच्या श्रृंगार, टिकली, बांगड्या, जोडवे, काजळ. अरे आजीला चढू दे हळूहळू. आजी स्टॉप घेत येईल. चलो आपण येऊन पण गेलो है ना. थकला. हा येऊ दे ना. तू नको जाऊ, परत परत थकशील. तर हे आहे मंदिर आणि हा आहे वरतून त्याचा व्ह्यू. मंदिर जे आहे ते वरती टेकडीवर सारखं आहे आणि जवळजवळ 100 पायऱ्या असतील मंदिराच्या. तर आईंकडनं अजिबात पायऱ्या ज्या आहेत ना त्या चढल्या जात नाही. त्या वर खाली अजिबात करू शकत नाही, कारण त्यांच्या कमरेला जरा त्रास होतो. पण तरीही त्यांना देवीचं दर्शन घ्यायचं म्हणून हळूहळू का असेना आरामात बसत उठत त्यांनी पूर्ण पायऱ्या ज्या आहेत त्या चढल्या आणि देवीचं दर्शन घ्यायचं होतं. आणि थकल्या नाही, हे म्हणजे मेन. बसत उठत त्यांनी ज्या पायऱ्या आहेत त्या चढल्या आणि शेवटीला थोडं थकायला झालं, पण नाही. त्यांचं एक होतं, त्यांना आधी असं वाटलं होतं की मी चढलं जाणार का नाही चढलं तर जितकं चढलं जाईल तिथंच बसून राहील आणि तिथूनच देवीला नमस्कार करेल. पण असं असतं ना की दर्शन घ्यायचं आहे म्हटल्यावर हिंमत येते बरोबर. आणि ती हिंमत आईंमध्ये आली आणि बरोबर त्या पूर्ण शेवटपर्यंत मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत आल्या. हे काढू का? वरती पिंजडी जाऊ दे, फक्त पिंजडी जाऊ दे. काय थांबा. रोनू मागे हो. रोनू मागे हो. ते बिहान तर ठेवायचं. ठीक आहे ना, अर्धे तर होते. आरती होते दिवा नाही आहे, ऍक्च्युली लावा लागेल. बाहेरून पेटून आणतो मी तुला. काही घाई नसतं ना, व्यवस्थित करा. थोडं वेळ लागत चालेल, एकदम घाई. अगरबत्ती बी आणली का? नाही. अगरबत्ती बी चला आरती होते, चालू होते आता. रोनित मागे हो, आरती करून घे. खरं तर इथे मंदिरात ना लिहिलेलं आहे की फोटो खिचण्यास सक्त मना आहे.
मी व्हिडिओ केला होता, लांबनच केला होता, जवळून व्हिडिओ फोटो वगैरे अजिबात आम्ही काढलेला नाही आहे. आणि आम्ही ना गेल्या 2 वेळा ना इथे पुरणाची आरती गाभाऱ्यातच लावली होती, देवीसमोरच लावली होती. 21 वात घेतो आणि त्यात पुरण थापतो, त्यावर 21 वाती लावतो आणि त्याची आरती करतो. पण मागच्या वेळेला आलो होतो ना, त्यावेळेला पण त्यांनी अलाऊ केलं नव्हतं गाभाऱ्यामध्ये आरती करायला. तर आम्ही यावेळेला पण त्यांनी आम्हाला नाही सांगितलं की इथं लावायचं नाही. त्यांचं म्हणणं पण बरोबर असतं, कारण तिथं गर्दी असते आणि त्या गर्दीमध्ये दिवे लावले की काही पण घटना होण्याची शक्यता असू शकते, असं त्यांचं रूल वगैरे असेल. म्हणून मग आम्ही गाभाऱ्यात आरती न करता त्या साईडला ना मंडप आहे छोटासा, मंदिराच्या बाजूलाच. तर त्या मंडपामध्ये पण ना देवीचा फोटो आहे. असं नाही की तिथं काही नाही आहे, फोटो आहे. तर मग त्या फोटोसमोरच आम्ही देवीची आरती जी आहे ती करून घेतली होती आणि दर्शन पण खूप छान झालं होतं यावेळेला. गर्दी फार जास्त गर्दी नाही, पण होती नॉर्मली. आम्ही मागच्या वेळेला गेलो ना तेव्हा खूप शांतता असते, अजिबात नसते. मग त्यावेळेला त्यांनी अलाऊ केलं होतं मंदिरामध्ये आरती करण्यासाठी, कारण त्यावेळेला शांतता होती. पण यावेळेला सुट्ट्या चालू आहेत म्हटल्यावर सगळे लोक बाहेर पडतात. दिवाळी पण झाली होती सेलिब्रेट आणि सुट्ट्या असल्या की बाहेर येतात, तर मग थोडीफार गर्दी होती म्हणून मग त्यांनी अलाऊ केलं नाही. आणि इथं आरती वगैरे करून झालं होतं. नारळ फोडलं होतं प्रसाद म्हणून, ओटीत पण एक नारळ चढवलं होतं आणि हे एक प्रसाद म्हणून फोडलं होतं. तर रोनी तिथं सगळ्यांना वाटत होता, खोबऱ्याचा प्रसाद जो आहे तो वाटत होता. आणि हा व्हिडिओ जो आहे तो रोनीतनं केला आहे. त्याने तिथून वरतून बघितलं आणि मला सांगितलं, मम्मी खूप छान दिसतंय. तर त्याने माझ्याकडनं मोबाईल घेतला आणि वरतून थोडासा व्हिडिओ केला. आणि त्यानंतर आम्ही परत एकदा आरती झाल्यानंतर इथं थोडा वेळ बसलो आणि मंदिरात आलो आणि परत एकदा दर्शन घेतलं देवीसमोर. आणि मंदिराची एक फेरी मारण्यासाठी मग आम्ही इकडच्या साईडला बाहेर आलो आणि थोडेसे फोटो वगैरे पण इथं काढल्या. आणि हा पण व्ह्यू आहे. आणि इथून एक लांबवर एक मंदिर पण दिसत होतं, कसलं आहे ते माहीत नाही कारण आम्ही गेलो नाही आहे कधी, पण छान असं वाटत होतं. आणि ह्या मंदिराचा कळस आहे, हे मागची बाजू आहे. आणि इथं रोनित आणि आजीला फोटो काढायचा होता म्हणून दोघं उभं होते आणि आम्ही इथं मंदिराला फेऱ्या मारत होतो. आणि यानंतर दर्शन झाल्यावर मग आम्ही आता परत एकदा देवीचं दर्शन घेऊ आणि निघू पुढच्या प्रवासाला. चल मग, चल चल. चलत राहा. आणि देवीचं दर्शन झाल्यानंतर ना खाली उतरताना पण एक मंदिर होतं, गंगा गीता गोमाता असं लिहिलेलं होतं. तर तिथं दर्शन घेतलं आणि थोडंसं खाली आल्यानंतर ना तिथं महादेवाचं पण मंदिर आहे. तर तिथं पण दर्शन घेतलं महादेवाच्या मंदिराजवळ. 5 रुपये दिए, पिछले साल भी 5 रुपये दिए थे. ध्यान रखा सब. चलो. हे भगवान. असं का आम्ही गाड जाणार आधी. विजय काय बाई बरोबर पकडलंय ना आता. अरे काय आडव इकडे काय. तर इथे ना ओळखीचे पण भेटले होते आम्हाला, आमचे ओळखीचे होते. तर आबांनी त्यांच्याशी ओळख काढली आणि त्यानंतर ना आमची जी टोपली होती जिथं आम्ही नारळ ओटीचा सामान घेतला, तर ती टोपली जी आहे ना ती महादेवाच्या मंदिरात तिथंच राहिली होती. त्यांनी त्या याच्यावर ठेवली होती, तर ती तिथंच राहिली. मग लगेच लक्षात आलं, तर मग मी आणण्यासाठी गेली होती.
आणि इथे मंदिराच्या समोरच एक तलाव आहे, जिथं कमळं भरपूर उगतात. तलाव आहे म्हटल्यावर. आणि तिकडे समोरच्या साईडला ना तिथे खूप कमळाची फुलं होती आणि हा तलाव आहे आजूबाजूला. खूप छान आहे आणि मागच्या समोरच तिथे मंदिर आहे देवीचं. तर देवीचं दर्शन घेऊन झालं होतं आणि इथे ना नाचत पण होते. तिथं ढोल ताशे पण होते. तर जे लोक होते ना दर्शनाला आलेले, ग्रुप होता त्यांचा, तर ते तिथं गाणं लावलं आणि तिथं डान्स करत होते, सगळे नाचत होते. आणि तिथूनच थोड्या अंतरावर थोडंसंच पुढं आल्यावर ना इथं पण एक आश्रम आहे. तर नित्यानंद स्वामी यांचा आश्रम होता, तर तिथं आलो होतो आणि ते खूप मोठं होतं, खूप मोठं होतं. आम्ही संपूर्ण तिथं फिरलो नाही. तिथले जे वॉचमन होते ना त्यांनी आम्हाला सांगितलं की इथं जवळजवळ 20 मंदिरं आहेत. तेवढ्याच एरियामध्ये एंट्री केल्यावर इथून चढलं, मग ते म्हटले की साईडनं जायचं आणि पूर्ण सगळं मंदिरं फिरत 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 तुम्ही हे शेवटी याचं दर्शन घ्यायचं, असं त्यांनी सांगितलं होतं. पण एवढं आईंकडनं चालणं पॉसिबल नव्हतं, कारण आईंनी एवढ्या पायऱ्या चढून देवीचं दर्शन घेतलं होतं आणि परत इथं प्रत्येक मंदिराला तेवढ्याच पायऱ्या होत्या. तर एवढं पॉसिबल नव्हतं. आई खालीच थांबल्या होत्या, आम्ही चालू होतो वरती दर्शन घ्यायला. तर आम्ही या नित्यानंद स्वामींचं समाधी मंदिर जे आहे ना तिथे दर्शन घेतलं आणि त्यानंतर पुढे आम्ही गेलो नाही, कारण आम्हाला मग पुढे उशीर झाला असता घरी जायला. म्हणून मग आम्ही फक्त इथं नित्यानंद स्वामींचं समाधी मंदिर जे आहे तिथलं दर्शन घेतलं होतं. तुम्ही इकडं पण आहे रे महादेवाचं मंदिर. हर हर महादेव. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. ऐसा क्या उधर के उधर जाते थे, ऐसे इधर आ जाओ आप इधर ही आ जाए। ऐसा हाँ वो मालूम नहीं है पता ना, पहले हम बार पहले आए। ही यहीं से पहले और चले. बार। जाना हो तो चले जाओ। पहले बार है। हाँ जाओ, ठीक है। कहाँ जलगांव? हाँ जलगांव। ये आपने तिथलं दर्शन झाल्यानंतर मग आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि रोनित झोपला होता आणि हायवेला लागल्यानंतर मग सगळ्यांना जे आहे ते भूक लागली होती. खरं तर रोनित झोपला होता, पण पुढं गेल्यानंतर हॉटेल लागेल असं काही नाही आहे, माहीत नाही लागेल नाही लागेल. ही एक हॉटेल दिसली रस्त्यावर आणि बरीच गर्दी पण दिसत होती, तर म्हटलं चांगलंच असेल गर्दी असल्यावर. तर मग आम्ही इथं थांबलो होतो जेवणासाठी. आम्ही काय सांगते मला तर 14-15 बॅग घेऊन आली. तर कालच्या दिवशी आम्ही रात्री पनीरच खाल्लं होतं, पण रोहितला अगेन पनीरच खायचं होतं. त्याचं म्हणणं होतं की मला पनीरच खायचं आहे. तर मग एक आम्ही पनीरची भाजी मागवली होती आणि दुसरी मिक्स व्हेज मागवली होती, पण त्यातही पनीर होतं. आणि आम्ही बिर्याणी मागवली तर त्यातही पनीर होतं. तर तिघं याच्यामध्ये पनीर होतं आणि भूक लागली होती, तर सगळ्यांनी दाबून जेवण केलं. आणि इथं बाहेर आल्यानंतर ना उंट होते. तर खरं तर ना आम्ही जेव्हा धारला जात होतो ना बरेच उंट आम्हाला दिसले रस्त्यावरनं. जवळजवळ ग्रुपच्या ग्रुप होता उंटांचा. जेव्हा मी व्हिडिओ करायला घ्यायची तोपर्यंत ते गाडी पुढं जायची, त्यामुळे झालं नाही पॉसिबल. तर इथं ना हॉटेलच्या बाहेरच उंट दिसले, तर त्याचा व्हिडिओ केला. आणि त्यानंतर हॉटेलला गेलो आणि रोनित सटरपटर काहीतरी घेणार नाही असं होणार नाही, तर तिथं बाहेरच दुकान होतं ना, तर तिथून गोळ्या वगैरे असं घेतलं. छोट्या मोठ्या काय लिमलेटच्या ज्या गोळ्या येतात त्या असं घेतलं होतं. आणि त्यानंतर आम्ही लागलो पुढच्या प्रवासाला. तर आमचं असं होतं, आधी प्लॅनिंग वगैरे असं काही नव्हतं. आमचं ठरलं होतं की धारला जायचं
आणि धारवरनं सरळ घरी जायचं. पण नंतर वहिनीने सांगितलं होतं की रस्त्यामध्ये थोडंसं आतमध्ये गेल्यावर ना बिलट बाबा टेम्पल म्हणून पण आहे. तर वरती घाट चढून वर गेल्यावर तिथं ते मंदिर आहे. टेकडीवर आहे, खूप वरती आहे. तर त्याचं पण तुम्ही दर्शन घेऊ शकता, कारण ते मंदिर पण खूप छान आहे असं त्यांनी सांगितलं होतं. आणि आम्ही Googleवर सर्च केल्यानंतर बघितलं की मंदिर छान आहे. तर म्हटलं आलोच आहे एवढ्या लांब, तर ते भिलट बाबा टेम्पलला पण जाऊन यावं. तर आम्ही इकडं आलो होतो. खरं तर ते हायवेच्या आतमध्ये आहे आणि बरंच आतमध्ये आहे, जवळ 50 किलोमीटर आतमध्ये असेल. तर आणि घाट जो आहे ना तो खूप चढ आहे, त्याला खूप टर्न पण आहेत, म्हणजे नवीन गाडी चालवणाऱ्यासाठी नाहीच आहे अजिबात. तर खूप आणि जे टर्न असतात ना ते पण खूप डेंजर आहे. आणि आतमध्ये आहे, खूप शांतता आहे, म्हणजे जंगलात आहे असं म्हणू शकतो हे मंदिर. आमचं प्लॅनिंगमध्ये नव्हतं, पण वहिनीने सांगितलं म्हणून मग आम्ही इथे आलो होतो या मंदिरामध्ये. काय पुढं गाड्या अलाउड नाही? ते नंतर खाजून आल्यावर भिलट देव आख्यान नगलवाडी. तर गाडी पार्किंग जिथं केली होती ना तिथून पण हे बरंच अंतर चालावं लागलं होतं. आणि आई खूप थकून जात होत्या, तर त्या मधून बसून घेत होत्या. आणि वरतून जो खालचा व्ह्यू आहे ना खूप छान वाटत होतं. पूर्ण हिरवंगार जे आहे ते वाटत होतं. आणि आम्हाला माहीत नव्हतं की इथं काय केलं, आम्ही पहिल्यांदाच आलो होतो. तर ना दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर जेव्हा आलो होतो ना त्यावेळेला बऱ्याच लोकांनी ना दगडांवर असं लगोरी कसं असतं ना तसं ठेवलेलं होतं. तर कळलं नाही आम्हाला ते का ठेवत होते, कशासाठी. प्रत्येकजण जितके पण तिथे येत होते ना सगळेजण बाहेर ना दगडाचं लगोरी टाईप करत होते. बहुतेक ते यासाठी असावं की म्हणजे मनातली इच्छा मागत असतील आणि ते करत असतील, जेणेकरून मनातली इच्छा पूर्ण व्हावी त्यासाठी पण ते करत असतील. तर इथं ना बरीच सोय करून ठेवलेली होती. उन्हाळ्यात इथं बरीच गर्दी असते, यावेळेला नसेल, पण प्रत्येक वेळेला इथं गर्दी असते ना त्यामुळे त्यांनी ना वरतून शेड टाकले होते, जेणेकरून ऊन पाऊस वारा वगैरे लागायला नको म्हणून. आणि जागोजागी ना छोटे छोटे त्यांनी देखावे करून ठेवलेले होते. तर इथे ना रामाचा पण देखावा होता, राम लक्ष्मण त्याचं पण होतं. हे रामाचं आणि लक्ष्मणाचं होतं. शबरीचे बेरचं त्याचं त्यांनी केलेलं होतं. आणि इथं शंकर पार्वतीचं होतं देखावा. परत पुढे पण देखावे होते. हा देखावा कृष्णाचा होता, त्यांनी पर्वत उचललं होतं तर ते होतं. आणि हे जे आहे ही नर्मदा मातेचं होतं असं आबांनी सांगितलं, कारण ते मगरीवर बसलेलं होतं. आणि आबा म्हटले की नर्मदा माता ही मगरीवरच बसलेली आहे. आणि त्यानंतर हे मंदिर आहे. खूप छान मंदिर होतं आणि असं म्हटलं जातं की हे भगवान शिवचं रूप आहे, एक रूप आहे. आणि भिलट देव म्हणजे हे भिल आदिवासी समुदाय जे आहे ना त्यांचे लोकदेवता आहेत असं म्हटलं जातं. आणि ते भगवान शंकराचं रूप आहे म्हणून त्याला पूजलं जातं असं म्हणतात. तर हे पण मध्य प्रदेशमध्येच येतं, वडवानी जिल्हा जिथे आहे ना तिथे हे नागलवाडी गाव जे आहे तिथे हे भिलटदेव टेम्पल आहे. आणि हे खूप वरती टेकडीवर आहे. तर इथं ना नागपंचमीच्या दिवशी लाखो लोक इथं येतात. नागपंचमीच्या दिवशी इथे खूप गर्दी असते असं म्हटलं जातं. मी पहिल्यांदाच बघितलंय त्यामुळे एवढं मला माहीत नाही. जेवढं माहिती आहे मी तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर नागपंचमीच्या दिवशी खूप लोक इथे येतात दर्शनासाठी, म्हणूनच ते त्यांनी तेवढी सोय करून ठेवलेली आहे. आणि हे जे आहे ते भिल लोकांचं आहे, म्हणजे भिल लोकांची लोकदेवता आहेत असं म्हटलं जातं. तर
इथे आलो होतो आणि इथं रोनित ना घंटा वाजवण्याचा प्रयत्न करत होता. पहिले त्याने 1-2 वेळा एकदा वाजवला ना तेव्हा त्याच्याकडनं तो वाजला आणि त्यानंतर तो म्हटला मम्मी माझा व्हिडिओ कर आणि जेव्हा त्याने वाजवण्याचा प्रयत्न केला तर तो वाजलाच नाही. घे ना बाई लवकर. मंदिर खूप छान होतं आणि मंदिराच्या वरतून जो व्ह्यू आहे ना तो अजून खूप छान होता. तर खूप टेकडीवर उंचावर असल्यामुळे ना खालचं संपूर्ण दिसत होतं. तर आणि वारा जो होता ना थंडगार वारा आणि खूप छान असं वाटत होतं. जेव्हा आम्ही चालत आलो ना तेव्हा खूप गरम झालं आणि जसं इथं आलो ना एकदम गार वारा आला आणि खूप छान वाटलं. तर ही एंट्री आहे खालून. जेव्हा म्हणजे फार पूर्वी ना रस्ता नव्हता. इथं चालत यावं लागायचं. गाडी वगैरे वरच्या साईडला यायची नाही. पण आता त्यांनी रस्ता केलाय त्यामुळे डायरेक्ट गाडी जी आहे ना ती वरती येते आणि तिथून मग थोडंसं चाललं की लगेच मंदिर आहे. नाहीतर फार पूर्वी ना जिथं एंट्री ना तिथून चालत वरती मंदिरापर्यंत यावं लागायचं. तर इथं रोनितला खूप आवडत होता आणि उड्या मारत मारत चालला होता. फाउंटन काय आहे? काय म्हणता याला? फाउंटन. तर इथं दर्शन वगैरे घेऊन ना बराच वेळ झाला होता. जवळ-जवळ आम्हाला इथेच 6 वाजले होते. दर्शन वगैरे घेता आणि तिथून लगेच आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. म्हणजे शिरपूरला जायला सुरुवात केली आणि तिथं पोहोचता अंधार झाला, रात्र झाली. म्हणून मग असं ठरवलं की जळगावला न जाता आजही शिरपूरलाच मुक्काम करायचा आणि पहाटे निघायचं. तर आजचा व्लॉग जो आहे तो इथेच संपवते. उद्याच्या व्लॉगमध्ये भेटू. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा.